नमस्कार, मी मंदार फणसे. स्वागत आहे तुमचं महाराष्ट्राच्या महासंग्राममध्ये. महाराष्ट्राचा महासंग्राम सुरू आहे आणि आता काही तास शिल्लक आहेत, ज्याच्यामध्ये महाराष्ट्राचं चित्र जे आहे ते मतमोजणीच्या स्वरूपातनं समोर येणार आहे, पुढे येणार आहे. पण त्याच संदर्भामध्ये आपण चर्चा आता करणार आहोत. भाजपचे वरिष्ठ नेते आणि माजी विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आपल्यासोबत आहेत स्टुडिओमध्ये. प्रवीण दरेकर, स्वागत आहे तुमचं या स्टुडिओमध्ये. जोरात सगळी तयारी सुरू दिसते महायुतीची, खास करून जे एक्झिट पोल ज्या पद्धतीनं समोर आलेले आहेत आणि एक्झिट पोलनी स्पष्ट बहुमत तुम्हाला दिलेलं आहे. प्रवीण दरेकर. नाही, एक्झिट पोलचं तर आम्ही स्वागतच या ठिकाणी करतो. काय पूर्णपणे एक्झिट पोल म्हणजे जसंच्या तसं आहे असं काय मानायचं कारण नाही. परंतु त्यातल्या त्यात एक 10-12 एक्झिट पोल झाले, त्याच्यामध्ये एखादा अपवाद जर वगळला तर त्या ठिकाणी सगळ्या एक्झिट पोलनी कमी जास्त प्रमाणात आकडे असू शकतील, पण महायुतीचं सरकार येईल अशा प्रकारचा निष्कर्ष त्या पोलमधून आल्याचं आपल्याला दिसेल. आणि निश्चितच त्यामुळे आम्हाला आनंद होणं स्वाभाविक आहे. पण महाराष्ट्राच्या दृष्टीनं भारतीय जनता पार्टीने आमचं महायुतीचं सरकार येणं ही एक गरज होती. याचं कारण आपण बघाल की केंद्रामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे, NDAचं सरकार आहे. आणि जर महाराष्ट्रामध्ये सुद्धा त्याच पक्षाचं समविचारी सरकार जर असेल तर केंद्राची निधी असेल, मंजुऱ्या असतील किंवा जी काय ताकद द्यायला लागते राज्याला ती त्या ठिकाणी मिळू शकते. आणि आता जे 2 वर्षामध्ये, खरं म्हणजे मागे 5 वर्ष देवेंद्रजी या राज्याचे मुख्यमंत्री होते आणि एक महाराष्ट्राला विकासाकडे त्यांनी नेलं होतं. परंतु दुर्दैवानं त्या ठिकाणी उद्धवजी ठाकरे साहेबांनी काय भूमिका घेतली ते महाराष्ट्रानं पाहिलं आणि सत्तेसाठी जाऊन काँग्रेसबरोबर त्या ठिकाणी बसले आणि एक स्थगिती सरकार म्हणून आपली ओळख करून ते गेले. आणि त्यानंतर 2 वर्षात देवेंद्रजींनी पुढाकार घेऊन जेव्हा शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली सरकार आलं तेव्हा आपण बघाल एक गतीनं महाराष्ट्राची प्रगती होताना आपल्याला दिसली. आणि मग ही जर गती आहे, प्रगती होते, तर या ठिकाणी सरकार त्याच पक्षाचं हवं आहे. हीच नेते मंडळी जर त्या ठिकाणी पुन्हा सरकारमध्ये आली तर महाराष्ट्रातले जे प्रकल्प मार्गी लागले, जे प्रकल्प मंजुरी झालेत ते गतीनं त्या ठिकाणी पुढे जातील. आणि अनेक योजनांचा मी उल्लेख करेन आपल्यानंतर. पण एक महत्त्वाचा प्रश्न त्याच निमित्ताने विचारायचा आहे की ज्या पद्धतीनं लोकसभा निवडणुकीतले जे निर्णय आले होते आणि ज्या पद्धतीनं लोकसभा निवडणुकीमध्ये एक प्रकारे पूर्णपणे महायुतीचा पाडाव झाला होता आणि या सगळ्या इतक्या निराशेच्या वातावरणाच्या नंतर जर का आत्ताचे जे आकडे एक्झिट पोलवरती जर का आपण विश्वास ठेवायचा म्हटला तर हे जे आकडे जे आहेत आणि तुमचा सगळ्यांचा जो आत्मविश्वास दिसतोय, ज्या पद्धतीने तुम्ही बैठका घेताय, त्या आत्मविश्वासातनं असं दिसतंय का की तुम्ही खरंच या लोकसभेनंतर एक प्रकारे फिनिक्स पक्षासारखी राखेतनं भरारी घेतलेली आणि त्याचं शिल्पकार म्हणून तुम्ही कोणाकडे बघता? भाजप आणि भाजपचा जो मातृ संघटना म्हटली जाते, संघ जो आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, या सगळ्यांनी मिळून हा सगळा हे जे वातावरण निर्मिती केलेली आणि पुन्हा एकदा महायुतीला इतका मोठा प्रतिसाद मिळेल अशी व्यवस्था करून ठेवली असं वाटतं तुम्हाला? एक लक्षात ठेवा, आपण म्हणालात ते रास्त आहे की फिनिक्स पक्षासारखं उभारी घेऊन काम करणारा भारतीय जनता पार्टी आणि आमचे असणारे सहयोगी नेते आहेत. कारण भारतीय जनता पार्टीने 2 खासदारांपासून आज या ठिकाणी 3ऱ्यांदा पंतप्रधानांपर्यंत मजल त्या ठिकाणी केवळ परिश्रमाच्या जीवावर फिनिक्स पक्षासारखे त्या ठिकाणी पुढे आलेत. देवेंद्रजी एक कल्पक, अभ्यासू आणि एक रणनीतिकार अशा प्रकारचं नेतृत्व आहे, व्हिजनरी. एकनाथरावजी शिंदे साहेब संवेदनशील नेता आहे, अपार कष्ट करणारा नेता आहे. आणि अजितदादा हा सुद्धा एक मेहनती, विकास करणारा अशा प्रकारचा नेता आहे. आणि त्याच्यामुळे हे सगळे लोक एकत्रितपणे कामाला लागले. आणि आपण म्हणालात ते खरं आहे की लोकसभेच्या निवडणुकीमध्ये नक्कीच त्या ठिकाणी देशभरात यश मिळालं, पण महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीनं यश मिळायला पाहिजे होतं ते त्या ठिकाणी कमी मिळालं. आणि त्यावेळेला फेक नॅरेटिव्ह सेट केला गेला, त्यामध्ये ते यशस्वी झाले. काही परसेप्शन्स त्यांनी क्रिएट केली. परंतु मला सांगायला अत्यंत अभिमान वाटतो की या सगळ्या गोष्टीचा अभ्यास आमचे नेते देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी केला.
आणि लोकसभेमध्ये कुठे आपण कमी पडलो? आपण त्या ठिकाणी त्यांच्याच प्रश्नांना उत्तर देत बसलो, संविधान बदलणार, जे कधीच बदलणार नव्हतो, पण ते एवढं खालपर्यंत पोचवलं की त्या ठिकाणी लोकांच्या मनामध्ये संभ्रम त्या ठिकाणी निर्माण झाला. मग अशा वेळेला देवेंद्रजींनी खूप काळजी घेतली की नॅरेटिव्ह आता आपण सेट करायचे, आपण त्यांचे नॅरेटिव्ह खोडून काढायचे. आणि आपण बघाल की या निवडणुकींमध्ये आम्ही बोलत होतो, आम्ही प्रश्न तयार करत होतो, त्याची उत्तरच शेवटपर्यंत हे आपले विरोधी पक्ष त्या ठिकाणी देत राहिला. आणि आपण बघाल तिन्ही पक्षांमध्ये समन्वय असेल, की मी आज त्या पक्षाचा आहे म्हणून नेत्याचं सांगत नाही, की देवेंद्रजीने एक महत्त्वाचा रोल याच्यामध्ये केला. आज 3 पक्ष चालवणं, त्यांना एकत्रितपणे जागा वाटप असेल, सीटचं शेअरिंग असेल, या सगळ्या गोष्टी नीटपणे होण्यासाठी त्यांनी कधी 4 पावलं मागेही आले, परंतु आपली महायुती राहिली पाहिजे, आपल्याला या महाराष्ट्राच्या विकासासाठी एकत्र राहिलं पाहिजे, या भूमिकेतनंच त्यांनी कधी कधी आमचे कार्यकर्तेही नाराज झाले, काही जागा आमच्या गेल्या. परंतु शेवटी आपल्याला निवडणुका कशासाठी लढवतो? तर महाराष्ट्राच्या विकासासाठी. मग अशा वेळेला हे मेकॅनिझम प्रॉपर त्यांनी त्या ठिकाणी केलं. आणि मग काही ठिकाणी तर उमेदवारासहित आम्ही जागा दिल्या. पण एक यातला मुद्दा असा आहे की देवेंद्र फडणवीस यांनी पडतं घेतलं, आपण म्हणूया, नमतं घेतलं असं म्हणूया, पण त्यावेळेला तुमच्याकडे संख्या जास्त होती, संख्याबळ जास्त होतं, आणि तरीसुद्धा भाजपनं मोठ्या मनानं एकनाथ शिंदे यांच्याकडे हे संपूर्ण जी नेतृत्वाची धुरा जी आहे ती महायुतीची म्हणून त्यांच्याकडे सोपवली. आत्ताची परिस्थिती काय असेल? आत्ता तुम्हाला असं वाटतं की महायुती म्हणून भाजप तेवढा सक्षमपणे पूर्णपणे समोर येईल, तुम्हाला त्या अर्थाने गरज लागणार नाही कुणाच्या पाठिंब्याची, की जरी गरज लागली तरीसुद्धा भाजपचाच मुख्यमंत्री येणाऱ्या काळात होईल? आजच्या तारखेला त्या ठिकाणी मला वाटतं तिन्ही पक्षाचं आमचं पूर्ण बहुमत येईल. तथापि अपक्षसुद्धा त्या ठिकाणी आमच्याबरोबर राहतील, त्यांना आम्ही सोबत घेऊ, अशा प्रकारची आमची त्या ठिकाणी भूमिका असेल. असं नाही की आमची मेजॉरिटी होती, आम्हाला अपक्षांची गरजच नाही, असं काय आम्ही म्हणणार नाही. कारण शेवटी जेवढं स्थिर सरकार असेल, जेवढी सरकारच्या बाजूनं संख्या असेल, तेवढं सरकार ताकदीनं त्या ठिकाणी आत्मविश्वासानं महाराष्ट्रातल्या जनतेला त्या ठिकाणी न्याय देऊ शकतं. मंदारजी, आपण बघाल की मागे एकनाथरावजी शिंदे साहेबांना त्या ठिकाणी मुख्यमंत्री जेव्हा झाले, प्रश्न असा होता, मुख्यमंत्री मी की तू हे नाही, तर महाराष्ट्र अधोगतीकडे चालला होता. देवेंद्रजींनी 5 वर्षाच्या कालावधीमध्ये काही प्रकल्प मार्गी लावले होते, काही गोष्टी मंजूर केल्या होत्या, त्या सगळ्या यांनी स्टँडस्टिल केल्या, त्यांनी स्थगिती दिल्या. मग अशा वेळेला आपलं राजकारण कोणासाठी? शेवटी कशासाठी आपण राजकारण करतोय? आणि त्याच्यामुळे मग त्यांनी त्या ठिकाणी जे काय केलं आणि या राज्यामध्ये सरकार आलं, आणखी दादांना बरोबर घेऊन आणखी ते भक्कम जी खुंटी हलवून बोलतो ते त्या ठिकाणी केलं. मला मंदारजी या ठिकाणी एक आवर्जून गोष्ट सांगावीशी वाटते की यावेळेला आमचं नियोजन करत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदींसारखा माणूस जो देशाच्या पंतप्रधानपदी आहे, आमचे गृहमंत्री अमित भाई यांनी अपार कष्ट घेतले. म्हणजे तुम्ही बघाल, राहुल गांधी जसे एखाद्या पिकनिकला यायचे तसे एका दुसरी सभा घ्यायची, निघून जायचे, परंतु एक कष्ट करायचे, लोकांना समजावून सांगायचे का सरकार पाहिजे. आणि त्याच्यामुळं देवेंद्रजींनी पण सर्वाधिक त्या ठिकाणी सभा घेतल्या आणि अशा अर्थानं ते मॅनेजमेंट केलं. पण सगळ्यात श्रेय द्यायचं झालं तर जे मतदानाचा टक्का जो वाढला आमचा, त्याच्यामध्ये आमच्या विचार परिवाराचं फार मोठं योगदान आहे. याचं कारण आपण बघाल की त्यांनी मतदान परिष्कार नावाचं एक अभियान सुरू केलं आणि छोट्या छोट्या जे त्या ठिकाणी लोकसभेच्या वेळेला त्यांनी काही NGOना घेऊन काही नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला, संभ्रम निर्माण केला, तशा विचार परिवाराच्या अनेक सामाजिक संघटना ज्या होत्या त्यांनी छोट्या छोट्या काही हजारोत बैठका घेतल्या, मी त्या लाखात बैठका घेतल्या म्हणेन. 20 लोकांची, 25 लोकांची, इमारतीत, चाळीत, वाड्या वस्त्यांवर जाऊन आणि मतदान करा, लोकशाहीचा उत्सव आहे तो ताकदीनं साजरा करा, ही मोदी साहेबांची भूमिका प्रत्येक भाषणात होती. भले मतं कोणाला द्यायचा तुमचा अधिकार आहे, परंतु मतदानाचा हक्क बजावला पाहिजे आणि त्यामुळं पर्सेंटेज ऑफ वोटिंग त्या ठिकाणी वाढलं. लोकसभेपेक्षा जास्ती आता मतदानाचं, म्हणजे विधानसभेची पण तुलना केली तर आतापर्यंतचं 3 दशकं उलटल्यानंतरचं सर्वाधिक हे मतदान आहे. पण या मतदानामध्ये लाडकी बहीण योजना आणि लाडकी बहीण योजनेनंतर महिलांनी केलेलं जे मतदान आहे ते सुद्धा तितकंच जास्ती दिसतंय. 5% जवळजवळ त्याच्यामध्ये जी वृद्धी झालेली आहे
ते सगळं वाढीव मतदान जे आहे, तुम्हाला असं वाटतं की ते वाढीव मतदान जे आहे ते महायुतीकडेच पूर्णपणे गेलेलं आहे? 100% आज या माझ्या लाडक्या बहिणी या गेम चेंजर हे सरकार आणण्यामध्ये त्या ठिकाणी ठरणार आहेत. कारण आम्ही जेव्हा फिरतोय त्यावेळेला या देवाभाऊंच्या लाडक्या बहिणी त्या ठिकाणी भेटत होत्या आणि ते सरकारविषयी त्या ठिकाणी कृतज्ञता व्यक्त करताना दिसत होत्या. आणि आपण बघाल की रांगाच्या रांगा मतदानाला लागल्या होत्या. आणि त्यातच झालं काय की काँग्रेसनी या योजनेला विरोध केला. कोर्टामध्ये त्या ठिकाणी नाना पटोलेचे मुख्य निवडणूक प्रतिनिधी गेले, परंतु कोर्टाने त्या ठिकाणी सरकारच्या बाजूने निर्णय घेतला. म्हणजे ह्यांची दुटप्पी भूमिका लाडक्या बहिणीच्या संदर्भात पुढं कशी आली मंदारजी? लाडक्या बहिणीला विरोध आणि काँग्रेसचे लोक आपल्या कार्यालयात फोटो लावून आपला लाडक्या बहिणीचे फॉर्म भरतायत. आमच्यावर टीका केली की तुम्ही त्या ठिकाणी तिजोरीवर ताण आणताय, पैसे कुठून देणार? एका बाजूला बोलता पैसे कुठून देणार आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही 1,500चे 3,000 करताय. म्हणजे तुम्ही काय आभाळात ना काय पैशाचा पाऊस वगैरे पाडणार आहात का? आणि त्याच्यामुळे हे लोक परत आले, विरोधी पक्षवाले, महाविकास आघाडीची लोक, तर आमची योजना त्या ठिकाणी बंद करतील हा मेसेज खोलवर त्या ठिकाणी गेला. आणि आपण बघाल तर त्याच्यामुळे या लाडक्या बहिणींनी या ठिकाणी या महायुतीच्या बाजूनं ताकदीनं त्या ठिकाणी उभं राहायचा निर्णय घेतला. आणि आपण सभा बघाल, महाराष्ट्रातल्या आमच्या देवेंद्रजींची सभा असेल, अमितभाईंची असेल, मोदी साहेबांसहित जे जे केंद्रीय नेते मंत्री या ठिकाणी आले किंवा महाराष्ट्रातले आमच्या गडकरी साहेबांसहित ज्या नेत्यांनी सभा घेतल्या त्याला लाडक्या बहिणींची उपस्थिती 50%हून अधिक होती. पण ही जी उपस्थिती तुम्ही म्हणताय 50%हून अधिक होती, त्याच्या बरोबरीने तुम्हाला असं वाटत नाही की मराठा आंदोलन एवढं मोठ्या प्रमाणावर होतं? सुरुवातीला खरं तर मनोज जरांगे पाटील यांच्या म्हणजे त्यांच्या टार्गेटवरतीच म्हणता येईल स्वतः देवेंद्र फडणवीस होते आणि सातत्यानं होते. देवेंद्र फडणवीस यांनी एक मराठवाड्यातली संभाजीनगरची सभा आणि मला वाटतं आणखीन एक नांदेडची सभा असेल, या 2 सभा घेतल्या, तर इतरत्र ते कुठे गेले सुद्धा नाहीत. असं असताना सुद्धा मराठवाड्यामध्ये तुम्हाला असं वाटतं, आता खात्री आहे की तेवढा प्रतिसाद तुम्हाला मिळणार आहे आणि मराठवाड्यामध्ये खास करून भाजपला सुद्धा जास्ती जागा मिळतील? खरं म्हणजे मराठा आंदोलन समोर आलं की मला एक नेहमी गहिवरून येतं किंवा की राजकारण कुठल्या थराला जातं. देवेंद्र फडणवीस साहेबांनी ज्या माणसांनी ते मुख्यमंत्री असताना आरक्षण दिलं, हायकोर्टात टिकवलं, सुप्रीम कोर्टात फेटाळलं गेलं नाही, आयोग नेमून कायद्याच्या चौकटीत आरक्षण दिलं, बरोबर आहे. उद्धवजींच्या निष्काळजीपणामुळे तिथे वकील उपलब्ध न करणं, ट्रान्सलेशनला ते आरक्षण गेलं. परंतु मराठा समाजाच्या नजरेत देवेंद्रजींना व्हिलन करण्याचा प्रयत्न काही तथाकथित महाराष्ट्राचे जे सरदार आहेत त्यांनी त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केला. मग अशा वेळेला त्या ठिकाणी मी खरंच देवेंद्रजींच्या सहनशीलतेला त्या ठिकाणी सॅल्यूट करेन की त्यांच्या पत्नीवरून टीका केल्या गेल्या, आईवरून शिवीगाळ त्या ठिकाणी सोशल मीडियातनं केली गेली. त्यांना तर जसं काय या मराठा आरक्षणाचे मारेकरी देवेंद्रजीच आहेत असं एक चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी कुठेही या ठिकाणी मराठा आरक्षणाच्या संदर्भात प्रतिक्रिया दिली नाही, उलट प्रतिक्रिया दिली नाही. उलट पक्षी त्यासाठी मी काय केलं, आमच्या सरकारने काय केलं, अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून आमच्या नरेंद्र पाटलांच्या अध्यक्षतेखाली 1 लाख उद्योजकांना त्या ठिकाणी बिनव्याजी कर्ज दिलं, उद्योजक उभे राहिले. सारथीसारखी संस्था हजारो मुलांना त्या ठिकाणी प्रशिक्षण दिलं, परदेशात प्रशिक्षणाला गेली, वसतिगृह त्या ठिकाणी उभी जिल्ह्यात राहत आहेत. आणि जेव्हा आरक्षण होतं तेव्हाचे मुलांना त्याचा लाभ नव्हता, त्यांना दिला, पदोन्नतीचा विषय होता. आणि मग हे सोशल मीडियातनं नीटपणे आम्ही पॉझिटिव्ह बाजू मांडत राहिलो. शेवटी मराठा समाजाची विद्यार्थी असतील, तरुण असतील, माणसंच आहेत ना. आणि मग त्यांना कळायला लागलं, अरे
या तर सरकारने दिलेलं आहे. आज मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे दरेकर जरी ही माणसं असली तरी ज्या पद्धतीनं हा सगळा लढा समोर येत होता आणि तो येताना त्याच वेळेला विद्वेषाची सुद्धा बीजं अनेक ठिकाणी पेरली गेली होती. ओबीसी सारखा समाज जो होता त्याला सुद्धा कुठेतरी असं वाटत होतं की आपल्या राजकीय आरक्षणामध्ये हे सगळे येतील का. अशा ज्या काही वेगवेगळ्या गोष्टी घडत गेल्या, धनगरांचा प्रश्न समोर आला, आदिवासी समाजाचा प्रश्न समोर आला, हे सगळं जे वातावरण गेल्या काही काळामध्ये महाराष्ट्रानं बघितलं हे अभूतपूर्व होतं. नाही, आपण अत्यंत असं महाराष्ट्राच्या राजकारणात कधीच झालं नाही. एवढी जातीय तेढ मला कळायला लागल्यापासून या महाराष्ट्रात कधीच नव्हती. म्हणजे वाड्या वस्त्यांवर त्या ठिकाणी शाळेतली मुलं तू कुठल्या जातीचा इथपासून ते खालपर्यंत पसरलं होतं. कामगार असणाऱ्या वर्गात नोकरीच्या ठिकाणी ते विष पेरलं गेलं होतं. आणि पुरोगामी महाराष्ट्र जेव्हा आम्ही म्हणतो तेव्हा त्या पुरोगामी महाराष्ट्राला हे अजिबात शोभणारं त्या ठिकाणी नव्हतं. ह्याच्यामध्ये ओबीसी जो मतदार आहे तो यामुळे कन्सॉलिडेट झाला. कारण आमची प्रामाणिक काय भूमिका होती, सगळ्यांनी नरोवा कुंजोबराव भूमिका घेतली. परंतु त्या ठिकाणी देवेंद्रजींनी ठासून सांगितलं आम्हाला मराठा आरक्षण द्यायचं आहे, कायद्यात टिकणारं आम्ही दिलं होतं, परंतु ओबीसीच्या आरक्षणाला आम्ही धक्का लावणार नाही हे भारतीय जनता पार्टीने ठासून सांगितलं. परंतु सगळ्या पक्षाची भूमिका तीच होती, परंतु ती नरोवा कुंजराव होती. कुणी धाडस करत नव्हतं की ओबीसीतनं आरक्षण त्या ठिकाणी आम्ही देऊ म्हणून सांगण्याचं. त्याच्यामुळे त्यांची दुटप्पी दुगुणी भूमिकासुद्धा उभाटाची असेल किंवा त्या ठिकाणी शरद पवार साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची त्या ठिकाणी दिसली. आणि त्याच्यामुळे जो ओबीसी समाज होता, आमच्या विचार परिवाराने सुद्धा जे मायक्रो ओबीसी आहेत, ज्या छोट्या छोट्या जाती आहेत, अशा शेकडो उपजाती आहेत, त्यांना संघटित केलं. त्याच्यामुळं ते संघटित झाले आणि त्यांना खरं स्वरूप भारतीय जनता पार्टीचं समजलं, महायुतीचं समजलं. आणि दुसऱ्या बाजूला त्या ठिकाणी मराठा समाजाचं सुद्धा जे काही मतपरिवर्तन करण्याचा प्रयत्न आपल्या राजकीय स्वार्थासाठी या ठिकाणचे जाणते राजे कोण करत होते ते सपशेल अपयशी ठरलं. मराठा समाजाने सुद्धा या महायुतीच्या मागं मोठ्या प्रमाणावर मतदान केलं. त्याला आमचे शिंदेसाहेबही कारणीभूत आहेत. तुम्ही ज्या जाणत्या राजांचा उल्लेख केला, पण त्याबरोबर येणाऱ्या उद्याच्या निकालांमध्ये जर का तुम्हाला नवीन काही समीकरणं दिसत आहेत, नवीन काही समीकरणांची गरज पडेल असं वाटतंय, भाजपला जर का उद्या सरकार स्थापनेचा दावा करायचा असेल तर अर्थातच भाजप ही सर्वाधिक आमदार असलेली पार्टी असावी लागेल. आणि त्यावेळेला जर का काही गणितं नवीन होणार असतील तर तशा नव्या गणितांची, नव्या समीकरणांची काही शक्यता तुम्हाला वाटते का? ना, आपण एक लक्षात ठेवा, राजकारणामध्ये तर जर आता उद्या तर निकाल लागणार आहे, परंतु आमचं जे आकलन आहे किंवा महाराष्ट्रातील जनतेचा, मतदारांचा जो मानस किंवा कौल आहे तो पूर्णपणे महायुतीच्या बाजूनं पूर्ण सरकार देण्याचा दिसतोय. परंतु याचा अर्थ मी कोणालाच बरोबर घेणार नाही का, तसं काही कारण नाही. शेवटी सरकार चालवत असताना जेवढं भक्कम सरकार त्या ठिकाणी होईल, संख्या जेव्हा मजबूत असेल त्यावेळेला आणखी आत्मविश्वासानं त्या ठिकाणी आपण सरकार चालवू शकतो. आणि त्याच्यामुळं उद्या काय होणार हे उद्या रात्रीच ठरेल. परंतु आम्हाला पूर्ण विश्वास आहे की आमच्या महायुतीचं पूर्ण बहुमत येईल. तथापि त्या ठिकाणी उद्या अपक्ष आमच्यावर येणार असतील तर त्यांचं स्वागतच आम्ही घेणारच आहोत. परंतु विचारधारांशी तडजोड न करता त्या ठिकाणी जे योग्य असेल ते पक्षश्रेष्ठी किंवा त्यावेळेला आमचे महायुतीचे नेते ठरवतील. मुख्यमंत्री भाजपचा असेल की तुमच्या महायुतीचा वेगळ्या पक्षांचा, घटक पक्षांचा मुख्यमंत्री असेल? नाही, एक लक्षात ठेवा, मुख्यमंत्री हा निश्चितच या ठिकाणी महायुतीचा असेल हे मी सांगतो. आता प्रत्येक पक्ष, तुम्ही एक आमचं कौतुक केलं पाहिजे, इतर पक्षांमध्ये मुख्यमंत्री पदासाठी त्या ठिकाणी भांडणं चाललेत. बरोबर आहे. काल नाना पटोले, संजय राऊत बोलतायत, आणखी तिकडे सुप्रिया सुळेंच्या इकडे आणखी वेगळंच आहे. तर अशा वेळेला आमचे तिन्ही नेते त्या ठिकाणी, ठीक आहे, प्रत्येक पक्षाचे नेत्याचे फॉलोअर्स आपला मुख्यमंत्री व्हावा, आपल्या पक्षाचा मुख्यमंत्री व्हावा, होर्डिंग्स लागले, हे बोलणं स्वाभाविक आहे ना. कुठल्याही पक्षाला वाटलं, आता मला विचाराल तुम्हाला तुमच्या पक्षाचा मुख्यमंत्री होणार तर कोण होणार, त्यावेळेला मी स्वाभाविक सांगेन की आमचे देवेंद्रजी फडणवीस साहेब आहेत,
हेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावेत असं मला वाटणं स्वाभाविक म्हणजे त्या अर्थाने तुमचं असं म्हणणं आहे की त्या पक्षांच्या कार्यकर्त्यांची आणि नेत्यांची सुद्धा जे शीर्षस्थ नेतृत्व असेल त्याच्याकडे त्यांची मनीषा असेल की त्यांनी मुख्यमंत्री व्हावं. पण सगळ्यात मोठा मुद्दा हाच असणार आहे की उद्या ज्या वेळेला ही सगळी मतदान निकालाची जी प्रक्रिया सुरू होणार आहे, उद्या सकाळपासून आपण न्यूज 18 लोकमतवरती सर्वजण येऊन पाहणार आहोत की नेमकं काय घडतंय आणि कशा प्रकारे निकाल लागत आहेत. पण आत्ता तरी जे एक्झिट पोल आले त्या एक्झिट पोलाचा एक पूर्णपणे सूर जो दिसतोय तो महायुतीकडे जाताना दिसतोय आणि उद्या प्रत्यक्षात जे काही मतमोजणी होणार आहे त्याच्यातून आपल्याला स्पष्ट कळेल. पण महाराष्ट्राचं सरकार उद्या निश्चितपणे ठरणार आहे आणि कळणार आहे आपल्याला मुख्यमंत्रीपदाचा चेहरा आपला कोण असणार आहे. तोपर्यंत इथेच थांबतो. धन्यवाद. नमस्कार.